हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज ना आजचा दिवस थोडासा घाईगडबडीचा आणि थोडासा वेगळा असणार आहे. आजचा व्लॉग पूर्ण बघा. आजच्या व्लॉगमध्ये थोडीशी धावपळ, घाईगडबड दिसेल आणि ती कशासाठी चाललेली ते देखील तुम्हाला व्लॉग पूर्ण पाहिल्यानंतर कळूनच येईल. तर इथे ना नेहमीसारखीच मी सकाळी जवळपास ना 6:30लाच उठले, कारण की 6:45ला पाणी येतं, त्याच्यामुळे 6:30ला उठावंच लागतं. उठले, मस्तपैकी थोडासा योगा वगैरे केला, गरम पाणी वगैरे पिलं आणि अंघोळ वगैरे करून मी तयार झालेली होते. झाडलोट वगैरे आणखीन बाकी होती, तर म्हटलं की आता पहिली झाडलोट करून घेते, कारण की आता मला जायचं आहे दवाखान्यामध्ये. तर आता दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये का, तर त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगते. कारण की तुम्हाला माहिती आहे माझी भाची आहे, माझी सख्खी भाची आणि तिच्या लग्नाचे व्हिडिओ जे होते ते सगळे अपलोड केलेले आहे आपल्या चॅनेलवर. तर तुम्ही ते व्हिडिओ देखील जाऊन पाहू शकता. तर माझ्या भाचीला ना काल म्हणजे ती प्रेग्नंट आहे आणि तिला ना काल रात्रीपासून खूप त्रास होत होता. लेबर पेन होत होते आणि म्हणून ना तिची आई तिला म्हणजे माझ्या ताई, आमच्या ताई तिला रात्रीच दवाखान्यामध्ये घेऊन गेल्या होत्या. पण मग डॉक्टरने ना त्यांना तिला 1 दिवसाच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवलं आणि मग डॉक्टर म्हणाल्या की हिला आता इतकं लवकर ठेवून काय फायदा नाही. तुम्ही एक काम करा, आता तुम्ही घेऊन जा आणि उद्या सकाळी घेऊन या तिला पुन्हा. आणि तिला एक तारीख दिली होती. त्या तारखेपर्यंत जर तिला लेबर पेन झालं नाही ना, तर मग आपण हिचं सीझर करूया असं. सीझर करून तिची डिलिव्हरी करूया. तर ताई म्हणाल्या की ठीक आहे, म्हणजे रात्री एवढं लवकर जाऊन तरी काय करणार, जर डॉक्टरनी स्वतःहून असं सांगितलंय तर. मग असा डिसिजन घेण्यात आला की तिला ना सकाळी 8 वाजता दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आणि डॉक्टर म्हणाले की दुपारी 12च्या आसपास आम्ही तिला सीझर करायला घेऊ म्हणून. आता डॉक्टरांनी एवढं स्पष्ट सांगितलं होतं म्हटल्यानंतर सगळीच घाई गडबड होणार होती. सकाळी 8 वाजता जायचं म्हटल्यानंतर घरातलं देखील सगळं उरकलं पाहिजे. मी तर इथे माझ्या घरामध्ये आहे, पण माझ्या नंदेच्या घरी माझी म्हणजे मावस सासू आलेली, म्हणजे माझ्या नंदेची सख्खी मावशी आलेली आहे, खास करून डिलिव्हरीसाठी. आणि कसं आहे ना, डिलिव्हरी वगैरे म्हटलं ना, की त्याच्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात, तर त्या आपल्याला देखील पाहिजे तशा कळत नाहीत. आणि त्याच्यामुळे थोडंसं वयस्कर माणूस जर कोणी असेल ना मोठं घरामध्ये, तर त्यांची हेल्पच होते. म्हणून मग त्या मावशी ना काल रात्रीच म्हणजे काल रात्री जवळपास 11 वाजता गावावरून आल्या होत्या, पोहोचल्या होत्या आणि सकाळी 8 वाजता जायचं म्हणून मग त्या देखील घाईगडबड करत होत्या. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं मावशी आपल्याला निघायचंय म्हणून थोडंसं लवकर जाऊन थांबूया. 11 वाजता आपण तिथपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचलं पाहिजे. तर त्या मावशींचं म्हणणं असं होतं, की बाई हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण काय करणार आहोत? तिथे जाऊन आपल्याला नुसतं बसावंच लागणार आहे. पण मग म्हटलं मावशी थोडंसं ताईंना थोडी म्हणजे असं म्हणतो ना आपण दिलासा वगैरे, तर तसं तरी थोडंसं जाऊया. कारण की मग अंकिताच्या सासरवाडीची माणसं तिथे आहेत आणि ते म्हणतील ना, की "अरे मुलीसोबत तर फक्त तिची आईच आहे, बाकी कुठे गेले?" म्हणून. तर मग मावशी म्हणत होत्या, की "ठीक आहे, पण इतक्या लवकर पण जाऊन काय उपयोग नाहीये. तर आपण ना साधारणपणे 12:30च्या आसपास निघूया." तरी देखील माझं मन काय ऐकतच नव्हतं. मी त्यांना म्हटलं, "हां, हां, मावशी तरी पण ना 11:30 पावणे 12पर्यंत आपण निघूया. तुम्ही तयार होऊन बसा. तोपर्यंत मी माझं आवरते." तर असं माझं सकाळी बोलणं झालं मावशींबरोबर आणि लगेचच मी कामाला लागले होते. तर आता झाडून वगैरे झालं होतं, लादी वगैरे पुसून घ्यायची होती आणि बरीचशी घरातली कामं शिल्लक होती. तर म्हटलं, की आता जर मी हॉस्पिटलला गेले, तर मला डायरेक्ट संध्याकाळच होईल घरी यायला आणि पूर्ण घर अस्ताव्यस्त असंच राहणार आहे. म्हणून म्हटलं, की पहिलं घरातलं काम पटापट आवरते. झाड, लोट, लादी वगैरे करून घेतली आणि पटकन किचनमध्ये आले. तर आता मी दवाखान्यात जाणार आहे म्हटल्यानंतर दवाखान्यामध्ये आता जी भाजीचं सीझर होणार आहे, तर तिला काही लगेचच काही खायला प्यायला वगैरे देणार नव्हते. म्हणजे 1 दिवसाचा पूर्णपणे गॅप घेतात ते. मग म्हटलं की मग हॉस्पिटलमध्ये ज्या ताई वगैरे आहेत, तर त्यांच्यासाठी निदान आपण डबा वगैरे बनवून घेऊन गेला पाहिजे. तर मग आता भाजी काय बनवायची? मग ना मला फ्रिजमध्ये गवार सापडले. मग ती आधीच निवडून ठेवलेली. तर मी पटकन या गवारीला ना लसूण आणि हिरव्या मिरचीमध्ये फोडणी घालून ही गवार बनवलेली आहे. आणि हे बघा रात्रीच्या ज्या पुऱ्या मी केलेल्या मुलांसाठी, काल खीरपुरी केलेली रात्री, तर ह्या पुऱ्या आणखीन इतक्या शिल्लक आहेत. तर म्हटलं आज डब्याला गवारीची भाजी आणि चपाती नेऊया.
आता तीच गवार खाऊन खरंच खूप कंटाळा आला होता. म्हणजे ते शेंगदाण्याचं कूट आणि मसाला वगैरे घालून गवार सरसरीत करायचं आणि म्हणून मग ठरवलं की आज मस्तपैकी हिरवी मिरची आणि लसणामध्ये गवार बनवूया. इतकी छान लागते ना ती गवार देखील. साधी एक सिंपल रेसिपी आहे पण चवीला तितकीच भन्नाट लागते. जशी आपण भेंडीची भाजी बनवतो तशी करायची, मस्त लागते. सगळं काम आवरत होते, उरकत होते. मध्ये-मध्ये बऱ्याच जणांना फोन करत होते. फोन येत होते घरामध्ये, निघलीस की नाहीस म्हणून. यांचे तर सारखे फोन येत होते माझ्या मिस्टरांचे, की "अरे तू म्हणजे अगं तू आणखीन निघालीस नाही का? पटकन जायचं, तिथे थांबायचं वगैरे." तर मग मी त्यांना सांगितलं, की "अहो ताईंना मी फोन केला होता. ताईंना मी म्हटलं, 'ताई मी 11:15 11:30 पर्यंत येते' म्हणून." तर ताई म्हणाल्या, की "एवढं लवकर काही येऊ नको. कारण की मग तिला 12 वाजता जरी नेलं तरी थोडासा वेळच लागेल. तर तू 12:30 पर्यंत ये." पण तरी देखील ना माझं मन काय मानायला तयार नव्हतं. म्हणजे डायरेक्ट बाळाला घ्यायच्या वेळेसच कसं जायचं? माझं म्हणणं असं होतं, की मी आधी तिथे उपस्थित असली पाहिजे. आता ठीक आहे, बाळाची म्हणजे मी मामी म्हणजे मामी आजी लागते मी. म्हणजे माझ्या भाचीची मामी लागते मी. पण तरी देखील मला असं वाटत होतं, की मी तिथे असावं. तर असो, घरातलं काम देखील मला तितकंच झटपट उरकायचं होतं आणि त्याच गडबडीमध्ये मला इथे 2दा चटका बसला बरं का. आणि घाई गडबड असली ना, की अशी गोंधळ वगैरे उडत असतो. पटापट वगैरे मी चपाती भाजी उरकली कारण की मी जर दवाखान्यात जरी जाणार होते हॉस्पिटलमध्ये तरी देखील माझी 2 मुलं घरीच असणार होती. मग त्यांना देखील काहीतरी स्वयंपाक वगैरे करून जाणं गरजेचं होतं. एकीकडे मी ह्याची गवारीची भाजी चपाती बनवली, एकीकडे भात लावला, दुसरीकडे मी मुगाची डाळ बनवायला टाकलेली आहे आणि कुकरमध्ये अंडी वगैरे सगळं लावलेलं आहे शिजायला. तर आता हे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे दोन्ही साईडला 2 कुकरमध्ये होऊन जातील आणि तोपर्यंत म्हटलं हे स्वयंपाक केलेली भांडी पटकन हातासरशी स्वच्छ करून घेते. कारण की मग आता हा जो वेळ गेला ना, की मग हा भांड्यांचा पसारा मला रात्रीपर्यंत तसाच ठेवावा लागणार होता. कारण की मुलांना किती म्हटलं ना, तरी सुट्ट्यांच्या ह्याच्यामध्ये मुलं त्यांच्याच तंद्रीमध्ये असतात. म्हणून म्हटलं की पहिलं घरातलं सगळंच काम उरकते. आणखीनही माझ्याकडे जवळपास 1 ते दीड तास होता. मग म्हटलं एवढ्या तासामध्ये आपण घरातलं काम नक्कीच उरकून घेऊया. भांडी पटापट घासली, पण ना रात्री घासून ठेवलेली भांडी आणखीनही माझ्या डोक्यावरती जो शेल्फ दिसतोय भांड्यांचा, तर त्याच्यामध्ये आणखीन रात्रीची भांडी घासून मी ठेवलेली होती. ती आणखीनही मी लावली नव्हती आणि आता म्हटलं, की इतका कंटाळा आला होता ना, माझं लक्ष सगळं हॉस्पिटलमध्ये लागलं होतं आणि म्हटलं, की चला आता ही भांडी पटकन आवरते आणि पटकन निसटते. पण तरी देखील मग त्या शेल्फच्या भांड्यांनी माझं लक्ष ओढूनच घेतलं आणि तो शेल्फ मला ओरडून सांगत होता, की "बाई मला रिकामं कर" म्हणून. कारण की रात्रीपासून माझ्यामध्ये भांडी आहेत म्हणून. मग म्हटलं, की चला आता पहिले हे भांडे सगळे लावून घेते आणि हे आता धुतलेले भांडे वरच्या शेल्फमध्ये ठेवते. म्हणजे निदान किचनच्या ओट्यावर तरी पसारा होणार नाही. असं बऱ्याचदा आपल्या गृहिणींचं होतं बरं का. कारण की बाहेर निघायचं म्हटलं ना, आपल्याला घर एकदम व्यवस्थित टकाटक करून जायचं असतं. जेणेकरून आपण बाहेरून घरी आल्यानंतर आपलं घर व्यवस्थित नीटनेटकं दिसलं पाहिजे. उगाच घरी आल्यानंतर पसारा जर दिसला ना आपल्याला घरामध्ये, किचनमध्ये तर जास्तीची चिडचिड होते. आणि म्हणून मग म्हटलं की चला आता हे सगळं आवरूनच जाते आणि मग जास्त काही वेळ न लावता मी हे काम जवळपास 5 मिनिटामध्ये उरकून घेण्याचा प्रयत्न केला. तसं बघायला गेलं तर माझ्या भाचीचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे. कारण की तिच्या लग्नाची तयारी जवळपास मीच केली होती आणि तिची जी पण काही हौस-मौज आहे ना, तर त्या लग्नामध्ये सगळी तिची मी केली होती. त्याच्यामुळे ना आता देखील मला असं वाटत होतं, की माझ्या भाचीजवळ तिची आई तर असेलच, पण मी देखील असायला हवं आणि म्हणूनच माझी एवढी घाई गडबड होती आणि माझ्या नंदेला असं वाटत होतं, की जास्त काही घाई गडबड करू नको, तू आरामात ये. पण त्या ज्या फीलिंग्ज आहेत ना, तर त्या फीलिंग्ज समजणारं असं मला वाटत नव्हतं कोणी माझ्या अवतीभोवती आहे. पण असो, आता म्हणजे म्हणतो ना आपण आता कुटुंब आहे म्हटल्यानंतर आपण लहानपणापासून आपल्या भाच्यांना वगैरे बघितलेलं आहे, तर आपला जीव ओढतोच थोडासा. डबा वगैरे मी पटकन भरून घेतला, कारण की मग आता आणखीन पटकन मला हे सगळंच आवरायचं होतं आणि आता तयारी करायला जाणारच होते, तोपर्यंत मशीनमध्ये कपडे आहेत हे मला जाणवलं आणि पटकन मग पुन्हा मी मशीनमधले कपडे काढले आणि पटापट सुकायला घातले आणि खिडकीमधले जे कपडे होते ना, तसेच मी आता इथे बेडवर टाकून दिलेले आहेत. आणि मी माझ्या मावस सासूची वाट बघत होते, कारण की माझ्या मावस सासूची 11:45 वाजल्यापासून मी वाट बघत होते. पण ठरल्याप्रमाणे माझी मावस सासू 12:30च्या आसपासच घरी आली आणि मग मी त्यांना घेऊन इथे हॉस्पिटलमध्ये आले. आता माझ्या भाचीला ना या ओटीमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि इथे आम्ही ताटकळत उभं होतो. साधारणपणे अर्धा तास वाट बघितली आणि मग अचानकपणे बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पटकन मी आतमध्ये गेले आणि बाळाला घेण्यासाठी जे एक स्वच्छ धुतलेलं कॉटनचं जे दुपटं होतं ते घेऊन आले आणि
सगळ्यांची रिॲक्शन मला घ्यायच्या होत्या. तर हे बाळाचे बाबा बघा मगाशी बाहेर ना असे डोकं खाजवत उभे होते की आता काय होणार काय होणार. पण जेव्हा बाळ आलं ना तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता. तर म्हटलं हा सगळ्यांचा आनंद सगळ्यांना व्यक्त करू दे, नंतर मी माझा शेवटी नंबर लावते आणि निवांत आमच्या बाळाला घेते. ही बाळाची आजी, बाळाचे मामा आणि सोफ्यावर बसलेली आजी आणि पणजी आणि सगळ्यात शेवटी मी बाळाला घेतलं. काय सांगू इतकं भारीवालं फिलिंग येत होतं ना मला आणि असं वाटत होतं बाळाला खालीच ठेवू नको. पण असं म्हणतात की नवजात बाळाला जास्त घ्यायचं नसतं आणि म्हणून मी थोडा वेळ घेतलं आणि मग नंतर बाळाला खाली ठेवलं. तर असं सगळं असं धावपळीचं रुटीन होतं माझं. पण थकवा तेवढा होता, पण बाळाला बघितलं ना तर थकवा एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेला. तर असं आज मी मामी आजी झालेली आहे आणि आमच्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही द्याल याची मला खात्रीच आहे. तर चला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मला लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल ना तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.